राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आपण काय सकाळी सकाळी सुरुवात केली ती कटरला. काल राहील तो शेतीचं 2-3 एकर रान म्हणलं सकाळी सकाळी लवकरच आंघोळ करून गेलो होतो. मग काय चालू केली कटरला, उसानं मशीन ऊस गेलेला आहे. त्यानंतर बुडक्यावर जरा पडलं होतं, कसं आहे पाचट म्हणलं ते बुरशी लागून वागवण शक्ती कमी होईल. त्यामुळे म्हणलं भाऊनं जरा कटर हाणावं लागतंय, पाचट वगैरे बाजूला सरत होतं. मग काय जवळपास 5-5.5 एकर रान होतं भाऊचं. मग काय काल थोडं हाणलं होतं. म्हणलं आज फायनल करूया, म्हणजे कसं आहे भाऊला पाणी द्यायला मोकळं. भाऊनं फाटे लोटायचे म्हणलं तर डायरेक्ट जीसीबीच बोलिलं. कसं आहे जीसीबी मालकाचा नाद करून जमते होय. तर घरचीच मशीन आहे म्हणलं, नका 5 मिनिट थांबा लगेच लुटून देतो म्हणलं अनवर. म्हणलं ठीक आहे भाऊ, आता चल काही अडचण नाही म्हणलं. समजा रान वगैरे आपलं हाणायचं झालं, शेवटच्या तासाला जरा अडकलतात तार. बघितलं जरा तार निघते का, पण तार काय असं अडकलतं की काय सांगा. भावानं आणली पकड, मग पकडनं तार वगैरे सर्व कापून घेतला. मग बघतोय जरा जाऊन बघा म्हणलं रान कसं झालंय. कशी आहे कटिंग, एक नंबर. नाद करायचा नाही हो, आपण जसे पैसे घेतो ना तशी शेतकऱ्याला क्वालिटी देतो. एकदम ओके काम झालेलं आहे. मग त्या वावरात बघितलं, खाल्ल्या वावरात पण तसंच झालेलं आहे. जिथं आता सरी कमीची असतात तिथं थोडं 19-20 झालंय, पण बाकी काम एक नंबर झाले. आता बघूया 4-5 दिवसानं 8-10 दिवसानं कसं फुटवा वगैरे येते. पाचट तर बाजूला सारलेलं आहे. मग म्हणलं चला शशी म्हणलं जरा ट्रॅक्टर मी चलितो म्हणलं, भाऊ चलिव काय अडचण नाही. मग काय ट्रॅक्टर घेतलं, जेवण वगैरे गेलं तिथंच. मग आलो घरला, सोडलं कटर. आपल्याला जायचं होतं सरी मारायला. मग म्हणलं आता निघायला लागतंय. इथून निघालो खट्या खट्या, कारण रस्ता पण लय खराब आहे. मग काय शेतात गेलो, मग लावली सरी. सरी लावण्यात आपल्या हाताने जरा सरी वाकडी होत होती. मग म्हणलं पिंटू बोला तुम्हीच बसा, सरी वगैरे एकदम ओके कर. मग काय एक नंबर काम चालू होतं. जवळपास 5 फुटाची सरी होती. मग काय आता इथं बेड तयार करायचा होता. सरीवर आता टाकायचं शेणखत, मग रोटर, मग सरी. मग म्हणलं आता काय रानाची मशागत एक नंबर होणार आहे. आता बघूया काय होतंय. जवळपास 1 तासाच्या मध्येच आपलं सरीचं काम वगैरे सर्व ओके झालं. बघू शकता सरी कशी मारते. कसं आहे नाद करायचा नाही हो जॉन डिअरचा. मग शेवटची सरी होती. मग म्हणलं आता हे काम वगैरे उरकूया, आता जाऊया घरला. मग आपल्याला जोडायचं होतं फवारायचं यंत्र, कारण उद्या परवा जरा रब्बीची फवारणी घ्यायची होती. फवारणी यंत्र जोडलो, मग निघालो कट्या गावात, कारण आज सकाळपासून ट्रॅक्टरवरच होती ड्युटी. मग रस्ता लागला होता खराब, टाकला पहिला गिअर. मग म्हणलं चालू द्या हळू, तेच त्याच्या मनानुसार. चालतंय कुठं, थोडस पुढे गेलं की संपलं ना डिझेल. खूप दिवस झाला डिझेल टाकून. मग म्हणलं आज कसं आहे आता, आपल्याला जॉन डिअरनं धोका नाही दिला, आपणच बघितलं नाही त्याच्याकडे, तर काय तिची चुकी. मग गेलो शिरूला, म्हणलं जरा डिझेल आणावं थोडस. मग डिझेल वगैरे टाकून आता जाऊ ओके मध्ये. डिझेल वगैरे टाकलं, ट्रॅक्टर आणलं घरी. मग निघालो होतो शेताकडे, जरा गाडीच घेऊन गेलतो. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.